हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. मी काही मेकअप नाही केलं त्यामुळे असं वाटतं झोपेतून उठल्यासारखी तुम्हाला दिसत असेल. म्हणजे मेकअप म्हणजे मी काजळ लावलं नाही त्यामुळे असा चेहरा माझा दिसतोय. आणि चिनू बघा, आमचं केसच तिचे काल कापले चिनूचे आम्ही. किती गोड दिसते, एकदम मुलगा दिसतोय माझं. म्वा. तर आज असं झालंय की आज आहे शनिवार आणि आम्ही निघालो आहोत मम्मीकडे. वाजले आहे 2. मम्मीने सकाळी सकाळीच मम्मीने 8 वाजता फोन मला केला होता की लवकर निघ म्हणून. पण तिला सांगितलं आज शनिवार आहे, सगळं लेटच चालणार आहे. चिनू तुला काय चाललंय पकडू? लेटच आम्ही येणार आहे म्हटलं. काय फास्ट आम्ही म्हणजे खूप सकाळी लवकर उठून असं काही येणार नाही आहे. तर तिचा परत मगाशी पण फोन आला निघ लवकर म्हणून. आता निघायचं तर इंद्रजीतचं वॉलेट जे आहे ते माझ्या छोट्या गाडीमध्ये आहे. आणि झालं असं की त्या गाडीची चावी आहे ती वरती. आता ते वॉलेटमध्ये त्याचं सगळं सामान वगैरे आहे, म्हणजे आपलं ड्रायविंग लायसन्स वगैरे या गोष्टी आहे. तर त्याने ते वरतीच चावी ठेवली. मी ॲक्च्युली ती चावी घेतली होती, पण तो म्हणे ही चावी एवढी मोठी नको घ्यायला, म्हणजे आम्ही जो सेट केला आहे चाव्यांचा म्हणून छोटी. मग ठीक आहे जाऊ देतं. म्हणजे असं होतं, कधी आम्ही लवकर निघायचा प्रयत्न केला आणि कधी आम्ही लवकर निघलो असं अजूनपर्यंत होत नाही. तुमच्या बाबतीत पण असं घडत असेल तर मला प्लीज कमेंट करा, म्हणजे मला पण फील बेटर वाटेल की हा बाबा कोणीतरी आहे आपल्यासोबत. आणि या पोरगीचं बघा, चिनू नातो लाडो नको. किती गोड दिसते बघा ना चिनू ह्याच्यामध्ये. असं जी कटिंग केल्यावर मला ती अजूनच क्यूट दिसायला लागली आहे. कटिंग का, कारण की गरम तिला खूप होतं आणि मला असं वाटतं की डोळ्यावर ते केस येण्यापेक्षा ते कटिंग केलेलं कधी पण चांगलं. आणि काल चिनू बिलकुल सुद्धा रडली नाही, म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं पोरगी माझी रडली नाही कटिंग करताना. तर डॅडासाठी बघा काय चाललंय. बाय कर डॅडाला. हा बाय बाय. मग गाडी कोण चालवणार लाडो? हा गुगडू पाहिजे. गुगडू कुठे आहे? चला बसा बसा खाली आता. हा व्हेरी गुड. भेटलं सगळं, वॉलेट घेतलं. अरे जस्ट आम्ही पोचलो आणि हे चिनूचं बघा, इथं जे पप्पा बसले. हा डॅडा आहे इथंच आहे. चिनू काय करताय तुम्ही? डॅडाला आता हा व्हेरी गुड. एकदमच खासच असतात त्या. तिने जवळपास किती वेळ तिचा डॅडाचा हात हातात घेऊन बसली ती. पापी दे डॅडाला. चिनू चिनू डॅडाला पापी दे. गाणं नाही आता. चला आपण पोहोचलोय. आत्ता वाजले आहे साधारण 8:15. आम्ही निघलो होतो 2:30 वाजता, 2:41 समथिंग या टाइमात. आणि आता 8:15 वाजले. फायनली पोहोचलो. आता पप्पांना फोन करते की आम्ही खाली आलो आहे. चिनू बाबा आहे ना रे. बाबा तू म्हण, बाबा तू म्हण ना. बाबू बाबा म्हण ना, म्हण ना. नाही तर घरी नुसती म्हणतच असती बाबा बाबा करत असती. चला आता ती बाय बाय करणार शुअर. बाय बाय. बाय बाय. तिला गाणी ऐकायची आहे. चला चला जायचं चिनू, चला बाय. ते बंद झालं. फिनिश. बनव काय बनवायचं असं बनव. चिनू कुठे आला तुम्ही? चिनू चल तुला आता फ्रेश करूया. ये तिला फ्रेश करते ना, हात पाय धुते ना तिचे. अरे बाबले, अरे बाबले, बाग 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 बाग. आपण आता नेक्स्ट 8 days इथंच आहे चिनू. तू मी पप्पा नाही. हे बघा घरात आली नाही हिचे लगेच कारनामे सुरूच पोरगीचे माझ्या. काहीतरी कागद आहे तो घेणार. हा काय पाहिजे, काय करणार त्याचं?
हा काय करायचंय? हा थँक्यू. व्हेरी गुड चिनू. डॅडाला दे, डॅडाला दे. डॅडा कुठे? हा डॅडाला दे. हा व्हेरी गुड. हा काय काय ते खायचं नाहीये. वाच करा. एवढे 15च पाहिजेत ना तुम्हाला? सगळे आलेले हो. चिनू काय खाते? ऑरेंज खाते मम्मी. अरेच खाणार लाडू. किती जीव चाललंय ते खाऊन बघ ना, गोड गोड आहे का? गोड आहे का बघा. है ना? काही भारी आहे ते. किती वाजले? 10:30. हिला खायची संत्र्या. आईला सांग तू खाऊ बघ. आतील दे ना. आम्हाला छोटं आहे. इथं. ये ये ये. ये इकडे. ये ये ये. 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 उठ, उठ. उठून जाणार. एवढा पण बस नाही तर इथे दिलं टाकून दे. चिनूची तर चंपी मालिश सुरू आहे. काय झालंय लाडू? ओ चंपी चंपी सुरू आहे चिनूची माझ्या. चिनू मज्जा आहे बाबा तुझी. काय ग तुझे केस कापले त्यामुळे एवढं कमीच लावतील. ते दुखत असेल. काय दुखत असणार आहे? नाही हो घे, काय दुखलं? ते काय वस्तारा वगैरे नाही मारत ते अगं काय ग उद्या बोल ना आता. हा काय विचारा? काय 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 तसं नाही, त्याला आठवलं मला बाबा बोलतो ना. चिनू बाबा कुठे आहे? आई म्हणाली. आणि आई कुठे आहे ग चिनू? आई कुठे आहे? हा तर आता वाजले आहे संध्याकाळची 4:30. म्हणजे आज आहे रविवार. मी सकाळपासून एवढी झोपेत आहे की मी व्लॉगच शूट केला नाही. मस्त छान झोप झाली आत्ता. आणि म्हटलं चला तुम्हाला सांगा अपडेट. तर आत्ता इंद्रजित चालला आहे गावाला म्हणजे मुंबईला. एक 4-5 दिवस झाले त्यामुळे मी आले मम्मीकडे. आणि चिनू पण आमचं बघितलं छान झोपलाय. हाय चिनू. चिनू करते चिनू करते. तर त्यामुळेच मी डिसिजन घेतला म्हणजे आम्ही की मी इकडे येणार. एक 4-5 दिवस राहणार. आणि मम्मी पण सारखी बोलवत असतेच की येत जा येत जा येत जा. ते होतच नाही माझं. मला तर वाटतं मी 6 महिन्यात फक्त 2-3 दिवस राहते किंवा असे 4-5 दिवस राहिले तरी पण माझं कामातच टाईम जातो. त्यामुळे तिला टाईम भेटतच नाही. पण म्हटलं हाच म्हटलं की तुला इथून मुंबई जवळ आहे आमच्या इथनं, तर तुला इथंच मध्ये सोडवतो आणि मग तो मुंबईला जाणार आहे. असा प्लॅन तर ठरला आहे. आता चिनू आमचं उठलं आहे आणि पप्पा आम्ही चहा टाकला याच्यासाठी. तर पप्पा फक्त आता गाळून तो चहा ह्याला देणार. हां इंद्रजित मोबाईलमध्ये माझ्याशी बोलायला सुद्धा 5 दिवस भेटणार नाही मी त्याला, तरी माझ्याशी बोलायला. इंद्र तुला काय आहे का नाही, काय वाटतंय की नाही? हां असं बोलूया. काय बोलायचं? अरे तुम्हाला मिस करशील का नाही? नाही काय राग आहे का? काम महत्वाचं आहे ना. ठीक आहे. माझ्यासोबत काही नाही. माझ्यासोबत आमचं चिनू बाबा आहे. आई चिनू आहे ना आमच्यासोबत. आहे ना चिनू? मम्मासोबत चिनू आहे. मम्मा कसं मिस करणार मग डॅडाला? चिनू तू मिस करणार डॅडाला? चिनू डॅडाला तू मिस करणार आहे? आत्ताशी ती उठली झोपेतनं. ती पण मस्त एन्जॉय करते सकाळपासून. नुसतं काय काय तिच्या पुढे सगळे माणसं लागलीत. मम्मी पप्पा सगळ्याच्या मागे पुढे लागली. छान आहे. माझं आहे. अगं माझं आहे. आईचा मोबाईल दे चिनू. ओ डॅडाचा मोबाईल आहे तुझ्या. आणि माझं कुठे? आईचा मोबाईल कुठे आहे चिनू?
आईचा दे. माझा मोबाईल दे. अच्छा डॅडाचा मोबाईल आहे हा. ओके. माझा दे. आईचा कुठे मोबाईल? हा कोणाचा आहे? तिला त्याच्यामुळे हा पण तिने पहिले माहिती स्क्रीन हा, बघितलं बघा. तर स्क्रीनवर फोटो कोणाचा आहे मग तिने दाखवला की हा आईचा मोबाईल आहे. आईला देतो. दे आईला. नाही, तिच्या डॅडाचाच मोबाईल आहे. दे ग. आईला द्यायची ना मोबाईल तो. दे, दे. चिनू माझा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल कुठे आहे चिनू? व्हेरी गुड. सगळ्यांची मोबाईल तिला माहिती आहे. कुठला कोणता आहे. ए बाबा बाबा तुमचा मोबाईल द्या हो. दे इकडे. आता आता लक्षात. आता बाबांचं बघू हा. बाबांचं बॅक कव्हर सेमच वाटतं दोघांचं. हे काय बघ. बघू आता ते कशी ओळखते. हा मग सेम आहे. सेमच आहे की. बाबांचा कुठे बघ बरं. ए बाबांचा मोबाईल दे ग. बिस्किट खाल्लं का? कसं काय ओळखलं तिने तो बाबांचा आहे. तुझे लाडू मम्मी तिला त्याला दिले. काय हवंय ते चाललंय मम्मीचं. तुला हे मला हे देऊ का ते देऊ का डब्यांमध्ये लाडू देऊ का. चिनू ते डॅडाच आहे. डॅडाला दिलंय मम्मानं. सॉरी आईनं. आईला दे ग जरा. काय दे ती चिक्की. हा ते असलेलं कधी पण चांगलं. तू चिनू थांब. चिनूच आमचं चाललंय गाठाना. काय करायचं? जाऊ दे हो. असलेलं कधी पण नाही ना काही मिळालं तर आपलं आपल्या घरचं असलेलं बरंच. ते लागतंच इंदर. पाहिजेलच. राहू दे नको बस. नको पण राहू दे. कुठं नाही हळू जा. काय झालं आपल्याला घ्यायला. दुबईला. चला असू द्यायचं तरी काय नाही. लई नेली तुम्ही खाली? चला चला चला. कधी येणार आता? हो, आता 4-5 दिवसांनी. बघू बघू काय असतं रे. मम्माला बाय बाय काय? मम्माला बाय बाय. अंजीचा फायनल डबा ड्रायफ्रुट्सचा. फायनल आहे ना हा डब्बा. फायनल आणि त्याला तर तो चिडणारच आहे. काय काय एवढं दिलंय. मखाणे दे, ड्रायफ्रुट्स दे, चिक्क्या दे, लाडू दे. काय झालं? काय उडलं? आळी आळी कुठून आली पण? काय चिनू बाय बाय करा. हा व्हेरी गुड. बाय बाय. लवकर या. फोन करा. असं करायचं बाई. असं. तू कर. हे नाही चिरू कर तसं. हा हे बघा चिरू आमचं. तू कर योगा कर. योगा कर. योगा कर. इकडे दाखव. तिकडे. हा बघू योगा कसं योगा करतं कर. लाडू माझं. योगा कर. योगा कर. हा आणि हा हे बघा व्हेरी गुड. असं 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 असं. हा वा 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 किती छान करते लाडू माझं. वा वा. सगळ्या परत पदार्थ कर. चलो कर कर. तू कर लाडू. हा असं. इथं मी आत्ता गेले होते हळदी कुंकासाठी आणि हळदी कुंकू आम्ही करून आलो. खूप लेट पण झाला. 8:30 वाजले. सगळीकडे जाऊन भेटून बोलणं वगैरे चाललं. तेच सुरू होतं काय चाललंय काय नाही. छान वाटते यार कधीतरी माहिती का असं ओळखीच्या लोकांकडे असं माहेरी गेल्यावर असं भेटल्यावर. इंद्रजित आता पोहोचला आहे मुंबईला आणि एक डे 1 माझ्यासाठी थोडासा टफ जातो. अजूनसुद्धा लग्नाला आमच्या झाल्या तर अराउंड 3 वर्ष होतील तरी पण आम्हाला असं मी कधी एकमेकांपासून इतकं असं लांब राहत नाही. आणि जवळपास मला 4-5 दिवस राहायचे आहे. आणि तुमच्या पण असं कोणाचं होत असेल ना तर मला जर कमेंटमध्ये कळवा
की तुम्हाला पण असं नवरा कधी गेला तसं थोडंसंही वाटतं. हा म्हणजे तुम्ही 3-4 दिवस भेटणार नाही वगैरे असं आली गोष्ट. तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आज डे 1 आहे. चिनू असल्यामुळे इतकं नाही, पण मी जेव्हा मम्मीकडे येत होते त्याने एकदा मला सोडलं होतं. जेव्हा चिनू नव्हता तेव्हा मला खूपच रडायला येत होतं. एखाद्या माणसाची कशी असते ना, एक सवय होऊन जाते. त्याला उठता बसता झोपता असं ते बघायची सवय असते. त्यामुळे ते थोडंसं अजून पण ती आहे आम्हाला सवय दोघांना सुद्धा. त्याचा पण एकदम मूड हे झालेला. मला पण असं मी त्याला दाखवलं नाही, पण मला पण थोडंसं वाईट अरे 3-4 दिवस तू नाही दिसणार मला. पण ठीक आहे, व्हिडिओ कॉल एक आहे. तर मी व्लॉग इथेच संपवते. माझा कालचा आणि आजचा जो झाला तो इथेच संपवते. फॉलो नसेल केलं मला तर इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. मी सांगितलंच आहे माझं इंस्टाग्रामचं अकाउंटचं नाव, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरूच नका, आणि कमेंट तर तुम्ही करतातच, पण कमेंट करायला पण विसरू नका. चला, ओके, बाय.